हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदा हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय, स्वानंद निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, वासुदेव हरि वासुदेव हरि, जय जय रघुवीर समर्थ, नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया, नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला, नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना, सज्जन वन चंदना आराध्य लिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्र, स्मृती सार समुद्रा मन्मथा, नमो सुभाव भजन भांजना, भवेत कुंभ भंजना, विश्वदभवना श्री गुरुराया, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजे उपमा नाढळे लोकी, भव सिंधुसी बांधिला सेतु जेणी, अनाथा दिना कारणे तू कयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा, जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपी चकेली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः. प्रिय संत सज्जनो, आजचा आपला शुक्रवारचा जो गाठेवरचं जे चिंतन चालतं त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळेला 291 क्रमांकाचा अभंग आपण त्यावेळेला चिंतनासाठी घेतला होता. आता आज आपण 292 अभंग घेणार आहोत. तर या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात ते बघा. करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, वृत्ती राखा पायापाशी, वसती धरुणी मानसी,
पाळोनिया लळा, आता पाबवावे फळा, तुका म्हणे दीन, त्यांच्या हरतिया सीण, वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरुनी मानसी. तसेच अभंगामध्ये तुकोबारायण भगवंताकडे एक मागणी मागतात. काय मागणी मागतात म्हटलं तर भगवंताकडे सांगतात की भगवान परमात्मा नारायणा, माझ्या दुःखाची खंडना कर, म्हणजे माझे दुःख सगळे जाऊ दे, माझे दुःख कमी कर, मला या संसारामध्ये जे काही दुःख आहे ते दुःख तू कमी कर, असं भगवंताकडे मागतात. आता तुमच्या आमच्या संसारामध्ये सगळ्यांना दुःखच आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. संतांनी सांगून ठेवलंय की या संसारामध्ये तुम्हाला सुख मिळणार नाही, दुःखच आहे. आणि हे सुख कसं आहे तर सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जव असतो ना जव, त्याच्याप्रमाणे तेवढं छोटस सुख मिळेल, दिसेल तुम्हाला संसारामध्ये. आणि दुःख कसं आहे, पर्वता एवढं आहे, एवढे दुःख भरलेले आहेत, पण सुख तिथे नाहीये. पण ह्या सुख तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्या सुखासाठी तुम्हाला संतांकडे जायला लागेल, भगवंताचं भक्ती करायला लागेल. भगवंताची भक्ती केली किंवा भगवंताचं नामस्मरण केलं तर ह्या दुःखातनं तुम्ही पार जाऊ शकता. आणि एकदा काय तुम्हाला भगवंताची भक्ती मिळाली किंवा तुम्ही नामस्मरण जास्त केलं तर तुम्हाला जी अत्यंतिक निवृत्ती, म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याला मोक्ष म्हटलेलं आहे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती जेव्हा आपल्याला होते तेव्हा तोच मोक्ष आहे. म्हणजे ह्या जन्मामध्ये आपल्याला मोक्ष इथेच मिळणार आहे, मिळू शकतो. कधी जर आपण भगवंताचं जर नामस्मरण केलं, त्यांचा भक्ती केली. आणि नवविधा भक्तीमध्ये पहिल्या भक्तीचं काय आलेलं, श्रवण भक्ती आलेले. आम्ही जे आता करतो ती श्रवण भक्ती आहे. आणि या श्रवण भक्तीला जास्त किंमत आहे या नवविधा भक्तीमध्ये. आणि आपण त्या श्रवण भक्तीच्या द्वारे भगवंताचं चिंतन सतत करू शकतो आणि चिंतन मनन करून भगवंताची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. आता दुःख आपल्याला किती असेल तर हे सांगण्यासाठी मी एक छोटा दृष्टांत देतो की एक जंगलामध्ये एक लाकडाची मोळे जमा करणारा एक माणूस होता. तो त्या जंगलामध्ये चालला होता आणि त्यांनी बघितलं की मागे एक वाघ येतोय आणि तो वाघ त्याच्या मागे लागल्यामुळे तो पुढे पळाला आणि वाघ त्याच्या मागे लागत होता. त्याच्या मागे वाघ पळतोय, तो पुढे पळतोय. पळता 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 एवढा थकला की शेवटी त्याला समोर एक विहीर दिसली. आणि विहीर दिसल्यावर त्याला वाटलं की आता त्या विहिरीमध्ये जर मी उडी मारली तर मी वाघापासून वाचू शकतो. म्हणून तो त्या विहिरीत त्याने उडी मारली. आता विहिरीत उडी मारली तर तिथे त्या विहिरीमध्ये काय ते झाडाचे पारंबे वगैरे होते, त्याला धरून तो तिथे लटकायला लागला. म्हणजे तिथे त्या विहिरीत तो खाली नाही गेला एकदम, पण तो मध्येच लटकत होता. त्याला वाटलं ठीक आहे आता मी इथे आलो. तो वाघ आला विहिरीजवळ आणि वरून वाघ बघतोय हा कुठे आहे, तर तो खाली मध्ये होता. त्यानंतर त्याला वाटलं आता ठीक आहे मी वाघापासून वाचलोय. त्याला थोडं बरं वाटलं. नंतर त्यांनी थोडं खाली बघितलं विहिरीच्या तळामध्ये, तर त्याला तिथे एक नाग दिसला. फणा काढून असं नाग उभा होता. आता काय झालं की तो मध्ये लटकलाय, वर पण जाता येत नाही कारण वर त्या वाघ आहे. आणि खाली गेला, खाली उतरला तर खाली साप आहे, तर त्या नाग बसलेला आहे. तर तिथे तो जाऊ शकत नाही, तो मध्येच अडकलेला होता आणि त्या पारंब्याला धरून होता. पण त्या विहिरीमध्ये काय झालं, त्या पारंब्याला तिथे बाजूला एक मधमाशांचं ते मोळ लागलेलं होतं. आणि त्याने ते बघितलं आणि ते पारंब्या हल्ल्यामुळे काय झालं, ते मधमाशा उडायला लागल्या आणि ते पण त्याला येऊन चावायला लागले. म्हणजे वर वाघ आहे, खाली नाग आहे आणि मध्ये त्या मधमाशा चावतायत. म्हणजे तिन्ही ठिकाणी याप्रमाणे तो तिथे अडकला गेला आणि त्याला दुःखच झालं, कारण वर जाऊ शकत नाही, खाली पण नाही जाऊ शकत आणि मध्ये तो अडकलाय आणि त्याला त्या मासे चावतायत. पण तेवढंच काय झालं, त्या मधमाशाच्या ते उडाल्यानंतर त्याच्या मोळातनं थोडं मध असं खाली आलं. मध खाली असे थेंब पडायला लागले आणि तो थेंब काय नेमका त्याच्या नाकावरच्या शेंड्याजवळ पडला. आता तो थेंब ज्या नाकाच्या शेंड्याजवळ पडला त्याला वाटलं आता मला सुख मिळेल काहीतरी, बाबा तो थेंब जो मधाचा थेंब माझ्या मुखात जाईल, मला सुख मिळेल.
पण नाही, ते थेंब हळूहळू हळू करत करत नाकाच्या शेंडावरनं खाली खाली येऊन त्याच्या तोंडात म्हणजे त्याच्या जिभेवर पडला. तेवढंच त्याला सुख मिळालं. तसं आपल्या संसारात पण एवढंच सुख आहे, बाकी सगळं दुःखच आहे. त्याला जसं त्या वाघापासून किंवा त्या नागापासून दुःख होतं, तसं आपल्याला सर्वत्र बघितलं संसारात दुःखच आहे. आणि ह्या दुःखामधनं जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला भगवंताचं चिंतन करायला लागेल आणि भगवंताकडे आपण प्रार्थना करायला पाहिजे. कारण आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या ज्या जीवनामध्ये या मृत्यू लोकामध्ये जर आपलं सुख पाहिजे असेल, दुःख जायचं असेल, तर दोघंच आपलं हे दुःख घालू शकतात. एक तर संत आहेत आणि एक भगवान परमात्मा आहे. ह्या दोघांच्या व्यतिरिक्त आपण दुःख कोणालाही सांगा, तुम्ही सांसारिक जे तुमचे काही नातेवाईक असतील यांना त्यांना सांगा, पण तुमचं दुःख ते घालू शकणार नाही, कारण ते स्वतः दुःखात आहेत. त्यांना पण दुःख एवढे आहेत. काय होतं, समोरून एक माणूस चालला होता आणि तो 4 दिवसाचा उपाशी होता. त्याला समोर एक माणूस येताना दिसला. त्याला वाटलं आता समोर हा माणूस येतोय, ह्याला आपण सांगू मला 4 दिवसापासून उपाशी आहे, भूक लागली, काहीतरी दे. पण समोरून तो माणूस येत होता. त्याला त्याने विचारलं, अरे मला असंच आहे, मी 4 दिवसापासून उपाशी आहे, मला काहीतरी खायला दे. तेव्हा तो समोरचा माणूस बोलला, अरे मी 8 दिवसापासून उपाशी आहे. म्हणजे संसारामध्ये आपल्याला असंच दिसणार की आपल्याला दुःख आहे, पण आपण समोरच्याला जर दुःख सांगितलं तर ते दुःख आपल्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे आहे. तर ते काय तुम्हाला सुख देऊ शकणार आहेत का? नाही. पण तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर संतांकडे जायला लागेल, भगवंताकडे जायला लागेल. आणि त्या तुम्हाला त्या संतांनी आणि भगवंतांनी त्या दुःखातनं बाहेर काढण्यासाठी तुकोबारा इथे सांगतात की नारायणा, तुम्ही माझे दुःख नाहीसे करा, माझ्या मनात तुम्ही वस्ती करून राहा आणि माझी वृत्ती सतत तुमच्या चरणी राहील असे करा. आता तुमची आमची वृत्ती जी आहे, ही वृत्ती जी पूर्वजन्मातली जी काय वृत्ती होती, ती आपण आईच्या उदरामध्ये जी वृत्ती होती, पूर्वजन्मामध्ये आपण जे काय होतं ते ठीक आहे, पण आईच्या उदरामध्ये जी आपली वृत्ती होती म्हणजे भगवंताचं नामस्मरण, जी वृत्ती आपल्या माऊलींनी पण सांगितलं, निजवृत्ती आपल्याला निजवृत्ती जी काय ती आठवा म्हणून. निजवृत्ती कुठली आहे? आईच्या उदरामध्ये जी आपली वृत्ती होते भगवंताचं नामस्मरण, जे नामस्मरण आपण आईच्या उदरामध्ये करत होतो ते नामस्मरण आपण आठवलं पाहिजे आणि ती वृत्ती आपली इथे या परमार्थामध्ये लागली पाहिजे. म्हणून तुकोबारा सांगतात की मला ती वृत्ती दे आणि माझी वृत्ती सतत तुझ्या चरणाविषयी राहील, तुझ्या चरणाजवळ राहील असे कर. आणि माझं दुःख जे काय ते दुःख नाहीसं कर आणि माझ्या मनात तुझी वस्ती सतत राहू दे. सतत राहू दे का म्हटलंय? कारण आपल्याला आपल्या भगवंताचं चिंतन जे आपल्या मनात सतत राहत नाही. थोडा वेळ राहतं, मग आपण विसरून जातो, मग सगळे बाकी काही कामं करतो, मग परत आठवण आली तर आपण भगवंताचं चिंतन करतो. म्हणून तुकोबाराने इथे सतत हा शब्द का वापरलाय? सतत. सतत माझ्या चित्तात राहू दे म्हणजे अखंड राहू दे. अखंड जया तुझी प्रीती मग दे मग कमळापती. तसं अखंड चिंतन अखंड जर केलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. म्हणून तुकोबारा सांगतात की अहो नारायणा, तुम्ही माझे दुःख नाहीसे करा, माझ्या मनात तुम्ही वस्ती करून राहा आणि माझी वृत्ती सतत तुमच्या चरणी राहील असे करा. म्हणजे माझी वृत्ती काय करा की तुमच्या चरणावर राहील, म्हणजे तुमच्या चरणाचं मी चिंतन सतत करेन आणि मी तुमच्या चरणाचे चिंतन केल्यामुळे काय होईल की माझं दुःख नाहीचं होईल आणि मला सुख प्राप्ती होईल असं तुकोबारा इथे सांगतात. पुढे सांगतात आमचे हे लाड पूर्ण करा म्हणजे वर सांगितलेले फळ द्या. म्हणजे मी जे काय मागतो म्हणजे मी काय लाडाने जे काय मागतो, लहान मूल कसं लाडाने काही मागतं आईकडे, तसं आपण आपली आई कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आपली आई आणि बाप माय बाप कोण आहेत? भगवान परमात्मा आहे. त्यांच्याकडे आपण मागावं आणि त्यांच्याकडे आपण लाडाने मागावं. म्हणून तुकोबारा सांगतात की हे लाड जे आहे मी तुम्हाला लाडाने पूर्ण करा म्हणजे वर सांगितलेले फळ द्या. कुठले फळ? की माझी वृत्ती तुमच्या चरणाजवळ राहो, माझ्या चित्तात सतत तुमचं चिंतन राहो आणि माझं दुःख तुम्ही घालून टाका. तुकाराम महाराज म्हणतात हे जे दीन आहेत त्यांचे आपण दुःख नाहीसे करणारे आहात. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे जे काही दीन आहेत, ज्यांना काही त्रास आहे किंवा दुःख आहे, याचं सगळे दुःख घालवणारा फक्त भगवान परमात्मा आहे आणि दिनांचं रक्षण करणारा हा भगवान परमात्मा आहे. त्यामुळे हा परमात्मा आपलं दुःख निवारण करू शकेल. म्हणून तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये सांगतात की तू भगवान परमात्मा माझं असं कर की माझं दुःख घालव आणि मला सुख प्राप्ती करून दे. कारण प्रत्येक मनुष्य
मृत्यू लोकामध्ये येतो तर सुखाचीच आशा, सर्व सुखाची आशा वाया गेला. सर्व सुखाच्या आशेसाठी माणूस रात्रंदिवस तळमळ का करतोय, रात्रंदिवस तडफडतोय का, कशासाठी? फक्त एक सुखासाठी. एक सुख जर त्याला मिळालं तर बाकी सगळं त्याला मिळाल्यासारखं आहे, म्हणून त्या सुखासाठी करतोय. पण ते सुख आपल्याला मिळत नाही, कारण आपली जी वाट आहे ती वाट चुकलेली आहे. सुख कुठे आहे हे आपण शोधत नाही. आपण सुख पाहिजे आपल्याला, पण सुख कुठे आपण हे शोधत नाही. आणि ते सुख शोधण्यासाठी आपण भगवान परमात्म्याचं जे काही चिंतन आहे ते आपण जर केलं तर आपल्याला ते सुख प्राप्त होईल. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला तेच सांगतात की भगवंताची चिंतन अखंड तुम्ही ठेवा आणि त्यामुळे काय होईल, तुमचं दुःख निवारण होईल आणि तुमची वृत्ती भगवंताच्या चरणाजवळ राहील. पुढचा अभंग आहे 293 नंबर. मी तो दिनाहुनी दीन, माझा तुझा अभिमान, मी तो आलो शरणागत, माझे करावे स्वहित. दीनानाथ कृपाळुआ, सांभाळावे आपल्या नावा, तुका म्हणे आता भले नवे भोकलिता. तुकोबारा सांगतात, देवा मी दीनाहून दीन जरी आहे तरी माझा अभिमान तुला आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे, माझे जे खरे हित आहे ते तुम्ही करा. या अभंगामध्ये पण तुकोबारा आपल्याला ते सांगतात की मी दीन आहे, म्हणजे माझ्याकडे काही नाहीये, मी गरीब आहे आणि माझं तू हित कर. आता आपलं हित कशात आहे हे कोणाला कळेल? एक तर भगवंताला माहिती आहे आपलं हित कशात आहे आणि संतांना माहिती आहे. संतांकडे आपण जर गेलो आपलं हित काय ते कळेल. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध, किंवा संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांच्या, तेची माझे हित करीची सकळ, देणे हा गोपाळ कृपा करी. संतांच्या ठिकाणी संतांच्या पायावर आपण विश्वास ठेवला, हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवंताची प्राप्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर संतांचे पाय धरायला लागेल. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि तेणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. भवाचं बंधन जे तुटायचं असेल तर त्यासाठी साधन कोण देणार आहेत? आपल्याला संत देणार आहेत, आणि संत आपल्याला हरीची प्राप्ती करून देणार आहेत. म्हणून तुकोबारा सांगतात की आपल्याला जर हित काय आहे ते माहिती पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध, म्हणजे आपलं जे मन आहे ते एकविध करायला पाहिजे. एकविध म्हणजे एकच भगवान परमात्मा आहे. आपला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नव्हे. आपण इकडे इकडे भटकतोय, आपण ह्या देवाच्या मागे जातो, त्या देवाच्या, प्रत्येक वाराला आपण देव बदलतोय. त्यापेक्षा आपण एक देव जर केला, गेल्या आठवड्यात आपला हाच विषय होता, तेच तसेच अभंग होते की एकविध भक्ती, भगवंताची एकविध भक्ती करायला पाहिजे. त्याला अद्वैत भक्ती म्हणतात. द्वैत सुरुवातीला द्वैत असतं, पण जेव्हा आपण भगवंताशी एकरूप होतो तेव्हा आपण अद्वैतामध्ये जातो, भगवंताने आपण एक होतो, तेव्हा त्याला अद्वैत भक्ती म्हणतात. तर तुकोबारा सांगतात की कृपाळू दिनाचे स्वामी असे हे तुमचे नाव आहे, त्यांचे रक्षण करा. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्हाला टाकून देणे हे कृत्य चांगले नाही. म्हणजे सतत तुम्ही माझं जे काही दुःख आहे, माझ्याकडे काय त्रास आहे तो सगळा तुम्ही काढून टाका आणि मला ह्या दिनाला तुम्ही सांभाळा, असं तुकोबारा या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. आणि ते सांगताना तुकोबारा सांगतात की तू सगळ्यांनाच रक्षण करणार आहे, तू सगळ्यांना तूच बघतोय, कारण सगळ्या भगवंतानी प्रत्येक जीवाचं रक्षण करण्याचं ब्रीद घेतलेलं आहे. प्रत्येक जीवाचं रक्षण हा भगवान परमात्मा करत असतो. आपण काही करत नाही, आपल्याकडे काहीच नाहीये. आम्ही जे काय करतोय ते आपण एक निमित्त मात्र आहोत. तर भगवान परमात्मा जे काय सगळं करणारा तो आहे. आणि त्यामुळे चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. तसं प्रत्येक जीवाचा जो काय सांभाळ करणारा तो आहे. आता ते करणारा जरी असला तर त्याचं ज्ञान आपल्याला आहे. आपल्या ह्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण बाकी ज्या प्राणी आहेत, बाकी जे जीव आहेत, त्यांच्यापेक्षा आपल्याला ह्या मनुष्य देहाला जास्त ज्ञान मिळालेलं आहे. कारण आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहाशी ज्ञान अधिक जाण. आपल्याला जे काही भगवंतांनी सगळ्यांना दिले, आहार निद्रा भय आणि मैथून, हे सगळ्यांना आहे. पशु पक्ष्यांना आहे, प्राण्यांना आहे, आपल्याला सगळ्यांना आहे, समसमान आहे. पण आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे ना, त्या ज्ञानाने आपण भगवंताची ओळख करून घ्यायची आहे. आणि ते भगवंताची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला संतांकडे जायला लागेल.
सद्गुरूंकडे जायला लागेल, सद्गुरूंची भेट घ्यायला लागेल. आणि जेव्हा सद्गुरू आपल्याला दाखवून देतील की भगवंताशी आपल्याला ओळख करून देतील, तेव्हा आपल्या या देहाचा उद्धार होईल. म्हणून तुकोबारा सांगतात की तू दीन आहे तेव्हा तू माझा उद्धार कर. मी दीन आहे त्यामुळे तू माझा उद्धार कर आणि तू दीनांचा रक्षण करणार आहे आणि त्यामुळे मला तू रक्षण कर, माझं रक्षण कर, असं या अभंगामध्ये तुकोबारा यांनी थोडक्यात सांगितलंय. 294 अभंग. नाही दुकाळलो अन्ना परी या मान जनार्दना, देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी. भोगी भोगविता बाळा सवे तोची पिता, कर्म कर्म जळाले प्रौढ तुका ते उरले. देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी. इथे तुकोबारा यांनी अन्नाविषयी सांगितलं. अन्न इथे काय म्हटलंय, नाही दुकाळलो अन्ना परी या मान जनार्दना, म्हणजे मी अन्नाविषयी दुर्भिक्षित झालो आहे म्हणून ते सेवन करतो असे नाही, तर सर्व साक्षी जो जनार्दन त्याला मान देण्याकरताच होय. मी शुद्ध आणि अशुद्ध पक्षी देव साक्षी केला आहे, म्हणजे मी शुद्ध आणि अशुद्ध पक्षी देव साक्षी केला आहे. म्हणजे हे यासाठी भगवंताकडे तुकोबारायांनी अन्नाविषयी म्हटले. अन्न शुद्ध असेल तर आपले विचार शुद्ध होतात. आपले विचार शुद्ध असतील तर आपण भगवंताचं चिंतन करू शकतो आणि भगवंताचं चिंतन केलं तर आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. तुकोबारा यांनी ह्या अभंगामध्ये अन्नाविषयी म्हटलेले आहे की अन्न शुद्ध असावं. आपण कुठेही काही खायचं नाही. आपण वारकरी आहोत, आपण वारकऱ्यांकडे जाऊन जरी आपण जेवलो तरी ठीक आहे, पण असं दुसऱ्या कोणाकडे जाऊन जेवणं बरोबर नाहीये. कारण काय, ते जेवण कुठलं आहे, ते कुठल्या पैशाने आलंय, कसं आलंय, काय आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपण जे खायचं ते शुद्ध आहार पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलंय की युक्त आहार विहार, आहार आणि विहार आपला युक्त असला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपण जो आहार घेतो त्या आहाराने आपल्यामध्ये आतमध्ये शुद्धी होते आणि आपलं शुद्ध झाल्यानंतर आपलं चित्त शुद्ध होतं आणि त्या चित्त शुद्ध झाल्यानंतर आपण जे काही परमार्थिक कार्य किंवा काही करतो त्याच्यात आपल्याला पुण्य मिळतं. जर आपलं आहार शुद्ध नसेल तर आपण काही वाईट गोष्टी करावं, कारण त्या आहाराने आपली बुद्धी बनते. जो आपण आहार घेतो त्याच्याप्रमाणे आपली बुद्धी बनते आणि आपली ती बुद्धी झाल्यावर आपण काही वाईट गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे आपल्याला पाप लागेल. तर अन्नाविषयी जर आपल्याला बघायचं असेल, महाभारतामध्ये एक कथा आलेली आहे. महाभारतामध्ये जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं तेव्हा भीष्म पितामह जे आहेत त्यांना बाण लागल्यावर त्यांना अर्जुनाने त्या बाणाच्या शय्येवर त्यांना झोपवलं. आता त्या बाणाच्या शय्येवर ते झोपले. 18 दिवस युद्ध होऊस्तोवर ते तसेच होते, त्या बाणाच्या शय्येवर होते. सगळं रक्त सगळं त्या खाली येत होतं. जेव्हा युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सांगितलं की भीष्म पितामह तिथे शेवटच्या घटका मोजतायत, ते शेवटच्या याला आहेत, त्यांचा शेवटचा काळ जवळ आलेला आहे, तर आपण जाऊन त्यांना भेटूया, त्यांच्याशी विचारूया, आपण त्यांच्याकडनं काही चांगल्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी घेऊ. म्हणून तिथे गेल्यानंतर सगळे पांडव वगैरे आले, द्रौपदी पण होती, 5 पांडव होते, भगवान श्रीकृष्ण होते. सगळ्यांनी तिथे गेल्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं आणि भीष्म पितामहाने काय सांगितलं की ते ज्ञानाच्या गोष्टी करायला लागले की तू कसं करतोयस, तू राज्य कसं चालवतोयस, ते राज्य असं चालव, सगळ्यांचं लक्ष ठेव, सगळ्यांचा उद्धार कर, सगळ्यांचं रक्षण कर, सगळे जे काही तुझे राज्यात जे लोक आहेत त्यांना तू व्यवस्थित सांभाळ, असं सगळं ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्यावर द्रौपदीला हसायला आलं. आता द्रौपदी हसल्यामुळे भीष्म पितामह जरा शांत बसले आणि त्यांनी सांगितलं, द्रौपदीला विचारलं की द्रौपदी तू का हसलीस? तर ती बोलली काय नाही, असंच आहे, अशीच हसली मी, तुम्ही जरा पुढे बोला काय बोलायचं. ते बोलले मी बोलणार आहे पण मला आधी तू हे सांग की तू का हसलीस. तर त्यावेळेला द्रौपदीने सांगितलं की तुम्ही आता ज्या काय गोष्टी करतायत, ज्ञानाच्या गोष्टी सगळे करतायत, मोठमोठ्या गोष्टी सांगतायत, तेव्हा आमचं आता राज्य आलं तेव्हा सांगतायत.
पण जेव्हा कौरवांचं राज्य होतं तेव्हा त्या राज्यात तुम्ही होता, तेव्हा ज्या भर सभेमध्ये माझं तिथे वस्त्रहरण होत होतं तेव्हा सगळे मान खाली घालून बसले होते, कोणी काय बोललं नाही. तेव्हा तुम्हाला ज्ञानाच्या गोष्टी सुचल्या नाहीत का? किंवा तेव्हा तुम्ही धृतराष्ट्राला किंवा दुर्योधनाला हे काय हे ज्ञान का सांगितलं नाही, त्यांना का थांबवलं नाही, किंवा दुःशासनाला का थांबवलं नाही? पण ते तुम्ही त्यावेळेला नाही सांगितलं, पण आता तुम्ही सगळे ज्ञानाच्या गोष्टी मला सांगतायत. त्यावेळेला विश्वाचार्यांना वाटलं, विश्वाचार्य बोलले, द्रौपदी तू खरं बोलतेस, तू बरोबर बोलतेस, हे खरं आहे. त्यावेळेला मी काही सांगू शकलो नाही, पण मी त्यावेळेला का नाही बोललो किंवा का सांगू शकलो नाही ज्ञानाच्या गोष्टी वगैरे, आणि मी त्यावेळेला माझी बुद्धी का चालली नाही, हे जर तू कळायचं असेल तर तू लक्षात घे की त्यावेळेला मी दुर्योधनाचं अन्न खात होतो, आणि दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी त्याच्याप्रमाणे चालत होती, त्याच्या बाजूनेच चालत होती, आणि मी त्याप्रमाणे चालत होतो, आणि मला हे काही न्यायाच्या गोष्टी त्यावेळेला कळत नव्हत्या, कारण माझी बुद्धी तिथे जात नव्हती. पण आता काय झालं, अर्जुनाने मला ज्या बाण मारल्यावर माझ्या बाणाच्या शय्यावर मी पडलोय, आणि अर्जुनाने काय केले, सगळे बाण माझ्या अंगात घातल्यामुळे ते सगळे जे रक्त होतं ते दुर्योधनाचं अन्नाचं जे रक्त झालेलं होतं ते रक्त सगळं बाहेर आलं, आणि आता माझं सगळं जे काय दुर्योधनाचं अन्नाचं जे रक्त झालेलं होतं ते सगळं बाहेर पडल्यामुळे आता मला थोडं ज्ञान झालं, आणि माझी बुद्धी चालायला लागली, आणि चांगल्या बुद्धी माझी होते, आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतो. म्हणून तसं ह्या दृष्टांतामध्ये आपल्याला एक कळतं की आपण कसं अन्न काय घ्यायला पाहिजे, अन्न कुठलं घ्यायला पाहिजे. म्हणून तुकोबारा येथे असं सांगतात की मला शुद्ध आणि अशुद्ध याचा देव साक्षी केला, म्हणजे देव मला सांगेल, देवाची भक्ती केल्यावर मला कळेल की शुद्ध काय आणि अशुद्ध काय, आणि मी शुद्ध अन्न जर घेतलं तर माझी बुद्धी चांगली होईल. भोजनाधिकाच्या वेळेस बालकाच्या बरोबर भोजनाधिक करविणारा तोच पिता आहे, म्हणजे आता लहान मुलाबरोबर जर पिता बसला असेल तर त्या लहान मुलाला तो पिता जो असतो तो भरवतो, जेवायला बसलेला असतो तर लहान मूल असतं तर त्याच्याबरोबर त्याचा पिता असेल तर तो त्याला भरवतो. तसं भगवान परमात्मा हे आपले पिता आहेत, आणि ते आपल्याला भरवणार आहेत, म्हणजे ते आपल्याला शुद्ध काय अशुद्ध काय ते दाखवतील, आणि ते आपल्याला अन्न देतील. म्हणून ज्या ठिकाणी चांगली वाईट कर्मे गेली जळाली असे जे श्रेष्ठ आत्मपद तेच माझ्या ठिकाणी उरले आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे माझ्या ठिकाणी जे शुद्ध आहे, जे चांगलं आहे, आणि वाईट कर्मे गेलेली आहेत, चांगली कर्मे आहेत, आणि जे आत्मपद आहे श्रेष्ठ आत्मपद म्हणजे भगवंताचं जे राहण्याची जागा, जी आत्मा आपल्या ज्या हृदयामध्ये आहेत त्या ठिकाणी माझं चांगलं विचार चाललेत, या अन्नामुळे चांगले विचार येत आहेत, आणि त्यामुळे काय होतं की मी त्यांचं भगवंताचं चिंतन करू शकतो, आणि म्हणून ते माझ्या ठिकाणी उरले आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे ह्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की अन्न शुद्ध असावे. अन्न शुद्ध असेल तर काय होईल की आपलं जी बुद्धी आहे त्याप्रमाणे चालेल, आणि आपली बुद्धी परमार्थाला लागेल. पुढचा अभंग 295 अभंग. संत मागे पाणी नेदी एक चुळी, दासीचा अंघोळी ठेवी पाणी, संतांसी देखोनी होय पाठमोरा, दासीची या पोरा चुंबन देतो, संतांसी देखोनी करीतो टवाळ्या, भावे धुतो चोळ्या दासीचिया, तुका म्हणे त्यांच्या तोंडावरी थुंका, जातो यमलोका भोगाव्या. या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपलं जे काही वागणूक आहे संतांबद्दल आणि आपले बाकीचे आपल्या बरोबरचे जे आहेत त्यांच्याबद्दल वागणूक याच्याविषयी तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये सांगितलंय. पहिल्यांदा सांगतात की संत मागे पाणी नेदी एक चुळी. जर संतांनी पाणी मागितलं तर जो एक चुळभर देखील देत नाही, पण दासीच्या आंघोळी करता पाणी ठेवतो. म्हणजे जर आपल्याकडे कोणी संत आले किंवा कोणी महात्मे आले तर आपण पहिले त्यांना पाणी द्यायला पाहिजे. संतांना असं नाही, सगळ्यांना जे कोणी घरी येतील त्यांना आपण पाणी देतो, बरोबर. तर संतांना आपण पाणी पण देत नसू, आणि आपल्या त्या घरची दासी असेल किंवा आपली कोण बायको असेल किंवा कोण, तिला आंघोळीसाठी आपण पाणी देतो, त्यामुळे त्याच्यात आपलं मोठं पाप आहे. संतांना आपण द्यायला पाहिजे, संतांना पाणी कधीही आपण द्यायला पाहिजे. संत मागे पाणी, आणि
मागायच्या आधी आपण द्यायला पाहिजे, पण त्यांनी जर मागितलं तर त्यांना आपण द्यायलाच पाहिजे. पण नेदी एक चुळी म्हटलेले, एक चूळभर पाणी चूळ भरण्यासाठी पण आपण पाणी जर देत नसू तर ते मोठं पाप आहे. म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराने आपल्याला तेच सांगितलं की तो यमलोकामध्ये भोगावायला मिळेल, त्याला यमलोक भोगायला मिळेल. कधी? जर संतांची अशी निंदा केली, संतांचं त्यांनी अशी सेवा केली नाही. आता आपल्याकडे जे सद्गुरू आलेत, सद्गुरू आल्यानंतर सद्गुरूंनी आपल्याला काही मागायच्या आधी आपण तत्पर असायला पाहिजे आणि त्यांना आपण त्यांची सेवेमध्ये आपण एवढे तत्पर असलो पाहिजे की आपल्याला कळलं पाहिजे की आता त्यांना काय पाहिजे. जर एखाद्या सद्गुरू आपल्याकडे असतील तर आपण मध्ये विचारलं पाहिजे, बाबा महाराज आपण पाणी घेणार का, पाणी देऊ का? म्हणजे असं प्रत्येक वेळेला आपण काही ना काही त्यांना काय पाहिजे असं बघायला पाहिजे. तत्परतेने आपण त्यांची सेवा केली पाहिजे आणि त्यावेळेला काय होईल की संतांची सेवा होते. पुढे सांगतात, संतांची देखोनी होय पाठमोरा. म्हणजे काही लोक कसे आहेत की समोरून कोणी संत येतील किंवा वारकरी येत असतील तर आता कोणी आपण बघतो की रस्त्यावर असे वारकरी म्हणून येतात आणि काहीतरी मागतात की 10 रुपये द्या, 20 रुपये द्या, काहीतरी जेवण करायला काहीतरी द्या. तर आपण काय करतो, आता ते वारकरी येतात ते मागतात, ठीक आहे, ते त्यांचं प्रारब्ध आहे. पण आपण काय करतो, अरे समोरून वारकरी येतो म्हणून आपण आपली वाट चुकून दुसऱ्या मार्गाने जातो. म्हणजे आपण त्याला काही द्यायची गरज नाही, असं म्हणजे आपल्याला काही देण्याचं नाहीये, द्यायची आपली इच्छा नाहीये, पण आपण काय करतो, वाट चुकून दुसऱ्या ठिकाणी जातो. तसं केलं तरी ती चूक आहे. संतांची देखोनी होय पाठमोरा, दासीची या पोरा चुंबन देतो. तसं संत जर आपल्या समोर येत असतील तर त्यांच्या समोर जाऊन आपण त्यांना त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे. त्यांना चुकून पाठमोरा आपण दुसऱ्या ठिकाणी जायचं नाही, संतांचं दर्शन घ्यायला पाहिजे. संतांचं दर्शन म्हणजे आपण भगवंताचं दर्शन घेतो. कारण काय नाथ महाराजांनी सांगितले, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय म्हटलेले. संतांचे पाय जर आपण पाय धरले किंवा आपण दर्शन घेतलं तर आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. भगवंताचे दर्शन आपल्याला झालं असं होतं. म्हणून तुकोबारा सांगतात की संतांची देखोनी होय पाठमोरा, दासीची या पोरा चुंबन देतो. संतांच्या होय पाठमोरा, दासीची या पोरा चुंबन देतो. म्हणजे दासीचा मूल असेल त्याला चुंबन देतो, त्याला जवळ करतो, सगळं करतो, पण संतांना जवळ आपण करत नाही. तर हे फार मोठं पाप आहे. पुढे, संतांची देखोनी करीतो टवाळ्या, भावे धुतो चोळ्या दासीची. म्हणजे संतांना बघून काय करतो, टवाळ्या करतो, काहीतरी अपशब्द बोलतो किंवा काहीतरी बोलतो की हा मोठा आहे, लागून गेला, ते लागून गेला, असं तसं आपण काहीतरी म्हणतो, लोक म्हणतात. आणि संतांविषयी आपण निंदा करतो आणि ते निंदा आपण संतांची करतो, पण दासीच्या काय करतो, चोळ्या धुतो म्हणते. दासींचे जे काही कपडे असतील ते धुतो. म्हणजे त्यावेळेला किती मोठं पाप आहे की संतांची निंदा करतो पण दासींची कपडे धुतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या तोंडावरी फुंका जातो यमलोका भोगावया. म्हणजे असे जे लोक आहेत जे संतांना पाणी सुद्धा देत नाहीत, संतांना बघितलं तर त्यांचं दर्शन घेत नाहीत, पण ते पाठमोरा जातात किंवा संतांना देखून टवाळा करतात, अशा लोकांना तुम्ही काय करा, त्यांच्या तोंडावर थुंका तरी चालेल, त्यांच्या तोंडावर थुंकले तरी चालेल. कारण काय, तो जातो यमलोका भोगावया. कारण असे लोक जे आहेत ते यमलोकामध्ये भोगायला जाणार, कारण त्यांना यमलोकच घेऊन जाणार आणि त्यांना नरकाची प्राप्ती होणार. कारण त्यांचं पाप एवढं झालेलं आहे की संतांच्या समोर तुम्ही हे सगळं केल्यानंतर, संतांविषयी तुम्ही जर निंदा केली किंवा त्यांना तुम्ही त्यांचं दर्शन जर घेतलं नाही किंवा त्यांना पाणी सुद्धा दिलं नाही, तर हे मोठं पाप आहे, घोर पाप आहे. आणि याच्यामुळे काय होईल, तुम्हाला नरक यातना भोगायला लागतील. म्हणून असं तुकोबारा सांगतो. 296 अभंग. आशाबद्ध वक्ता ठाक शोतियाचा चित्ता, गातो तेही नाही ठावे, तोंडवासी काही द्यावे. झाले लोभाचे मांजर, पोट भरे दारोदार, वाया गेले ते भजन, उभयता लोभी मन. बहिरे मुके एके ठाई, तैसे झाले तया दोही, माप आणि गोणी, तुका म्हणे रीती दोन्ही. तर या अभंगामध्ये तुकोबारा सांगतात, जेथे वक्तृत्व करणारा आशाबद्ध आहे तेथे ऐकणाऱ्याच्या चित्तात हा वक्ता आपल्या जवळ काही मागेल असे भय उत्पन्न होते.
आता इथे पण असंच तुकोबाराने सांगितलंय की एखादा वक्ता आहे, तो वक्ता चांगलं काहीतरी बोलतो, भगवंताविषयी बोलतो, सगळं करतो, किंवा काही असतात की ज्या वास्तूविषयी सांगतात किंवा ज्योतिषशास्त्र सांगतात, असं सगळं सांगतात. तर आपल्याला काय वाटतं, आता हा सगळं काय बोलतो म्हणजे आता याला काहीतरी द्रव्य द्यायला लागेल असं त्याला वाटतं. म्हणून तुकोबारा सांगते, जिथे वक्तृत्व करणारा आशाबद्ध आहे तिथे ऐकणाऱ्याच्या चित्तात हा वक्ता आपल्याजवळ काय मागेल याचं भय उत्पन्न होते. आपण काय प्रतिपादन करतो हे ज्ञान त्यास नाही, पण सांगण्याच्या वेळेस तो जे तोंड वाचतो ते आपल्याला ऐकणाऱ्याकडून काही द्रव्य प्राप्ती व्हावी असे लोभाने होय. म्हणजे काही लोक असे जे काही व्याख्यान करतात किंवा काही कार्यक्रम प्रवचन असं करतात, ते काहीतरी मनामध्ये किंवा त्यांच्या चित्तामध्ये एक आशा असते की बाबा हे मी करतोय, आता याच्या बदल्यात मला काहीतरी मिळावं, काहीतरी द्रव्य मिळावं आणि समोरच्यानी मला द्रव्य द्यावं, असं करून तो जे करतो तेव्हा तो सुंदर करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं व्याख्यान सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहिती असतं की चांगलं झालं व्याख्यान तर लोक काहीतरी मला देतील, कारण दर्शन घेताना मला काहीतरी देतील किंवा मला काहीतरी भेट म्हणून देतील, असं द्रव्य देतील असं त्याला वाटतो. म्हणून सांगण्याच्या वेळेस तो जे तोंड वाचतो ते आपल्याला ऐकणाऱ्याकडून काही द्रव्य प्राप्ती व्हावी अशी लोभ असतो त्याला, त्या लोभाने तो ते करत असतो. अशा ह्या लोभी वक्त्याची वृत्ती मांजराप्रमाणे आहे, ते जसे घरोघर फिरून आपले पोट भरते तसा हा वक्ता घरोघर फिरून आपले पोट भरतो. म्हणजे ह्याची उपमा कोणाची उपमा दिली आहे? मांजराची उपमा दिलेली आहे. असा जो माणूस असतो की त्याच्या मनामध्ये जो लोभ आहे, आणि हा लोभ असेल तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे जे काही षडविकार आहेत त्यातला लोभ हा फार कठीण, म्हणजे तुम्हाला फार त्रास देणार आहे. जर तुमच्यामध्ये लोभ असेल तर काय होईल की त्याला वाटेल की मला काहीतरी मिळेल, आणि ते कसं असतं की त्याला उपमा मांजराची दिली. मांजर काय करतं, घरोघरी फिरतं आणि काहीतरी मिळेल, खायला मिळेल असं म्हणून ते प्रत्येक घरामध्ये जाऊन ते काहीतरी मिळेल ही आशा करतो. त्याप्रमाणे हा जो मनुष्य असतो तो त्या लोभाच्या खातर प्रत्येकाच्या घरी किंवा प्रत्येक ठिकाणी जाऊन असे काहीतरी व्याख्यान किंवा प्रवचन टाईप करतो आणि काहीतरी सांगतो, आणि तो सांगताना ते काय करतो, त्याला त्याच्या मनात लोभ असतो. बरोबर फिरून आपले पोट भरतो. त्याचे भजन व्यर्थ गेले, कारण उभयतांचे म्हणजे श्रोता आणि वक्ता यांचे मानस लोभी आहे. आता तो जर लोभाने तो काहीतरी आशा करतो काहीतरी मला मिळेल, त्याप्रमाणे जो श्रोता पण असतो तो पण त्याला देतो. म्हणजे या दोघांना तिथे त्यांचं भजन व्यर्थ गेलं, त्या भजन केलं किंवा प्रवचन केलं तर ते व्यर्थ गेलं. कारण काय, या दोघांच्या मनामध्ये, त्याच्या मनामध्ये लोभ आहेच आणि ह्याच्या मनामध्ये पण काहीतरी लोभ आहे, काहीतरी चांगलं मिळावं आणि मी त्याला काहीतरी देईन. दोन्ही बाजूनी लोभ असल्यामुळे काय होतं, त्यांचं मानस लोभी आहे, दोघांच्या मनात लोभ आहे. बहिऱ्या मुख्याचं योग म्हणजे समागम जसा व्यर्थ, त्याप्रमाणे त्या दोघांची स्थिती झाली. बहिरा आणि मुका जर भेटला, काय होतं, बहिरा एक आहे, एक मुका आहे. आता मुका काय म्हणतो त्या बहिऱ्याला ऐकू येत नाही, बरोबर, आणि यांनी मुक्याने काही म्हटलं तर याला काय कळत नाही, याला ऐकूच येत नाही, कारण तो बहिरा असल्यामुळे त्याला ऐकू येत नाही. त्याप्रमाणे त्यांचं दोघांचं तसं होतं, दोघं लोभी असल्यामुळे बहिरा आणि मुक्याचं जसं होतं त्याप्रमाणे त्यांचा समागम जसा व्यर्थ जातो म्हणजे त्यांना काही मिळणार नाही. आता भगवंताचं जे चिंतन आपण जे करतो, त्या चिंतन करताना भगवंताचं आपण जे परमार्थामध्ये किंवा भक्ती मार्गामध्ये जे काय आपण करतो तेव्हा आपण हे जे षड विकार आहेत ते बाजूला ठेवून आपण परमार्थ करायला पाहिजे. आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जे 6 षडविकार म्हटलेले आहेत, हे याला आपल्याला हळूहळू कमी करायचे. प्रत्येकामध्ये हे विकार आहेत, प्रत्येकामध्ये हे षडविकार आहेत. पहिल्या जन्माला आल्यापासून तुम्हाला हे षडविकार आलेलेच आहेत, पण हे षडविकार जास्त प्रमाणात आहेत. ते हळूहळू काय होतं, नामस्मरण आणि चिंतनाने काय होतं, हे षडविकार आपले कमी होतात. आणि हे विकार कमी होता होता काय होतं की आपलं चित्त शुद्ध होतं, आणि चित्त शुद्ध झालं की भगवान परमात्मा तिथे येऊन राहतो. त्यासाठी आपल्याला ह्या देहामध्ये आल्यानंतर आपण भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आपल्याला आपला जो नामस्मरण आहे, नामस्मरण वाढवायला पाहिजे. नामस्मरण वाढवायचं म्हणजे काय करायचं, भगवंताचं चिंतन अखंड करायचं.
अखंड करायचं म्हणजे तुम्ही रात्रंदिवस करायलाच पाहिजे, पण करू शकणार नाही कारण तुम्ही संसारिक आहात. आम्ही संसारिक आहोत. आपण रात्रंदिवस बसून एका ठिकाणी, जसं तुकोबाराने सांगितलं ठाईचं वैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, तसं आपण एका ठिकाणी बसून करू शकत नाही. कारण आपल्याला वेगवेगळे आपल्याकडे कामं आहेत, कामधंदा आहे, नोकरी आहे, हे सगळं सांभाळून आपल्याला करायचंय. पण सांभाळून जरी केलं तरी आपल्या ज्या देहाने आपण प्रपंच करतोय, पण मनाने आपल्याला परमार्थ करता येतो. मन आपलं भगवंताच्या चिंतनाकडे लावलं तर आपण पूर्ण दिवस जरी कामामध्ये असलो तरी पण त्याच्या बरोबरच आपण परमार्थ करू शकतो. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ हे दोन दोन चाक आहेत. जसे एका गाडीचे दोन चाक आहेत, तसे आपल्या जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ हे दोन चाक आहेत. ते दोन्ही बरोबर नेले पाहिजे. प्रपंच करता करता आपल्याला काय करायला पाहिजे की आपलं प्रपंचामधलं जे काय चित्त, जे काय आपलं मन आहे ते थोडं काढून आपण परमार्थामध्ये लावलं पाहिजे. आणि ते परमार्थामध्ये कसं होईल की आपलं चित्त शुद्ध होईल आणि त्यांनी काय होईल की नामस्मरण अधिक होईल. आणि जरी आपण प्रपंच करत असू, कामधंदा करत असू, तरी आपल्याला चित्ताने काय करायला लागेल, आपलं भगवंताचं नामस्मरण मनाने भगवंताचं नामस्मरण करायचं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. प्रत्येक कामामध्ये आपण राम म्हणू शकतो. प्रत्येक काम करताना भगवंताचं नामस्मरण करू शकतो. कारण की आपण काय काय काम आपण हाताने करतो, आपण मुखाने काय काम नसतं आपल्याला, किंवा डोळ्याने आपण कम्प्युटर वगैरे बघता डोळ्याने करतो, हाताने करतो. प्रत्येक काम जे काय कानाने काही वेळा ऐकतो, पण आपल्याला मुखाचं काही नाम नाही, म्हणजे मुखाला काही काम नाही, वाचेला काही काम नाही, त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण करू शकतो. मनाला पण आपलं काही काम नसतं कधी कधी, पण ते मन सैरावेळेला फिरत असतं. कारण मन कसं आहे, चंचल आहे, हे एका ठिकाणी बसत नाही. पण आपण प्रयत्न करायला पाहिजे की त्या मनाला आपण एका ठिकाणी थांबवू शकतो. त्या मनाला एका ठिकाणी आणायचं आणि आपलं त्या मनामध्ये आपण काय करायचं की भगवंताचं चिंतन अखंड ठेवलं, त्या मनामध्ये भगवंताचं चिंतन राहिलं की तर मग बाकीचं आपलं सांसारिक कार्य होतच राहणार. कारण परमार्थ हा करायचा नसतो. भगवान परमात्म्याने आपल्याला जो काही प्रपंच दिलाय तो प्रारब्धाने आलेला आहे. तो प्रपंच हा होत राहतो आणि परमार्थ आपल्याला करायला लागतं, प्रयत्न करायला लागतं परमार्थामध्ये. आणि परमार्थामध्ये जर आपण प्रयत्न केलं तर आपण भगवंताची प्राप्ती सहज करू शकतो. आणि त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला हा मनुष्य देह दिलेला आहे. आपल्याला कशाला दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणजे भगवंताने आपल्याला काय हा जन्म दिलाय, तो भगवंताचं भजन करण्यासाठी दिलाय. पण तो आपण भगवंताचं भजन न करता आपण बाकी कामामध्ये आपण हा देह लावलेला आहे. आणि तो देह जर आपण बाकी कामामध्ये असलं तर आपण मनाने काय करायचं, भगवंताचं चिंतन करायचंय. आणि त्या मनाने चिंतन केल्यावर काय होईल, कारण काय असतं की भगवंताची ओळख आपल्याला करायला, भगवंताची ओळख ह्या जन्मामध्ये आपण करू शकतो. कारण बाकी जन्म असे आहेत की काही जन्मामध्ये त्यांना, जसे काही पशु पक्षी वगैरे आहेत, त्यांना भगवंताची ओळख, त्यांना जन्म मिळालाय पण त्यांना भगवंताची ओळख नाही, भगवंत त्यांना कळलं नाही. कारण काय, त्यांना जन्म मिळालाय पण त्यांना कळलं नाही. आम्हाला भगवंत कळलाय, आपल्याला भगवंत कळलाय असं म्हणत नाही आपण. देह मिळालाय, आपल्याला देह मिळालाय, पण आपण भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूंकडे जाऊन बसायला लागेल. सद्गुरूंनी आपल्याला देव काय कळेल. म्हणजे आणि संतांना कसं आहे, त्यांना देह पण मिळालाय आणि त्यांना हे पण कळलंय की देह कशासाठी मिळालाय, त्यांना कळलेलं आहे. पण काही लोक असे आहेत की त्यांना देह मिळालेला नाही, पण त्यांना कळलेलं आहे की हा मनुष्य देह कसा आहे, कशासाठी आहे. म्हणून ते स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म हम. त्यांना माहिती आहे की मृत्यू लोकामध्ये आपल्याला जन्म घेतला तर भगवंताची चिंतन आपल्याला घडेल, म्हणून त्यांना कळले. पण आपल्याला प्राण्यांना, पशुपक्ष्यांना देह मिळालेला आहे पण त्यांना कळलं नाही. पण आम्हाला देह मिळालेला आहे पण आपल्याला कळत नाही कशासाठी, आपल्याला कळला पाहिजे. भगवंताचं चिंतन जर आपण अखंड केलं तर आपल्याला भगवंताचं चिंतन झाल्यानंतर या मनुष्य देहामध्ये आपण कशासाठी आलोय. कारण मी माझे विसरले देहाचे अंतःकरण तोची संन्यासी जाण निरंतर म्हटलेलं आहे. भगवंत माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, मी आणि माझं. म्हणजे आपण जेव्हा मीपणा सोडला किंवा आपला अभिमान, आपला अहंकार सोडला तर आपल्याला कळेल की भगवंत काय आहे, भगवंताचं चिंतन काय. पण जर आपल्याला
आहे मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणजे मी कोण आहे हे पहिलं ओळखलं पाहिजे. मी या देहामध्ये कशासाठी आलो, मला इथे येऊन काय करायचंय, आणि मला आता पुढे इकडनं कुठे जायचंय, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. पण आपल्याला हे कळत नाही, कारण आपण मनुष्य देह आहोत. आणि आपण संतांसारखं नाही, संतांना देह मिळाला पण त्यांना माहिती आहे ते कुठून आलेत आणि त्यांना कुठे जायचंय. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे येतात आणि इच्छेप्रमाणे जातात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो म्हटलेत. तुकोबारा सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासाठी आम्ही इथे आलो. आम्ही म्हणू शकत नाही आलो, आपल्याला यायलाच लागतं. जबरदस्ती आपल्याला यायला लागतं, आपण स्वतः आपल्या मनाने येत नाही. तसंच संतांनी सांगितले की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलेले जे ऋषी सात भावे वर्तया. त्याप्रमाणे आपल्याला हा मनुष्य देह मिळाला आहे. तर ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपण भगवंताचं चिंतन जर करून ठेवलं, भगवंताचं चिंतन अखंड केलं, तर आपण त्यांची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून तुकोबारा या अभंगामध्ये पुढे सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, गोणीतून धान्य मोजून टाकल्यावर मोजण्याचे माप आणि गोणी ही दोन्ही रिकामे राहतात. बरोबर. गोणीतून धान्य मोजून टाकल्यावर मोजण्याचं माप आणि गोणी ही दोन्ही रिकामी राहतात. म्हणजे आता एखाद्या गोणी आहे, त्या गोणीमध्ये भरपूर माल आहे, भरून आणलेला, आपण 1 क्विंटल माल भरून आणलाय, आणि तो माप आहे, त्या मापाने आपण त्या गोणीमधनं ते काय धान्य वगैरे असेल ते आपण काढणार आहे. आता त्या मापाने जर आपण काढल्यानंतर, ते माप काढल्यानंतर ती सगळी गोणी आपण रिकामी केली समजा, नंतर काय होईल, ती रिकामी होणार. आणि मापाने आपण जे काही दुसऱ्या भांड्यामध्ये आपण ते सगळं धान्य टाकल्यानंतर तो माप पण रिकामा होणार आहे आणि ती घोडी पण रिकामी होणार आहे. तसं तुकोबार यांनी इथे असं सांगितलंय की आपण पण रिकामा झालो पाहिजे. म्हणजे आपण आपले जे विकार आहेत ते आपले आतले विकार गेले पाहिजे, आणि आपण आतून रिकामा झालो की मग काय राहणारच नाही, आणि त्यामुळे भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की घोणी धान्य मोजून टाकल्यावर मोजण्याचे माप आणि घोणी ही दोन्ही रिकामी राहतात. त्याप्रमाणे आपण त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण चिंतन अखंड जर केलं आणि आपले जे विकार निघून गेले, तर आपण आतून शुद्ध होणार आणि आपण आतून रिकामे होणार. आता एकदा आपण रिकामे झालो की ते भगवान परमात्म्याला यायला तिथे जागा, म्हणजे चित्त जर आपलं रिकामा झालं, कारण आपल्या चित्तामध्ये काय आहे की एवढी घाण भरलेली आहे की पूर्वजन्माचे जे काही दोष आहेत किंवा पाप पुण्य केले असेल किंवा जास्त पाप असतील, ते पाप सगळे आपल्या या चित्तावर आहे. आणि त्या चित्तामध्ये जेवढे काही पाप आहेत किंवा जे काही घाण भरलेले आहे ते सगळे आपल्याला साफ करायचे आहे. आणि त्यासाठी काय, एकच आहे साबण, तो साबण म्हणजे नामस्मरण. बरोबर. त्या नामस्मरण रूपी साबणाने आपण या चित्तावरचा मळ काढू शकतो, आणि आपलं चित्त एकदा शुद्ध झालं की भगवान परमात्मा तिथे येऊन राहतो, आणि त्याप्रमाणे आपण त्या चित्तामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. 297 नंबरचा अभंग पुढचा आहे. विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला तू जीव या जगाचा, विठ्ठला रे तू उदाराची रासी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यान मनी, विठ्ठला रे वाचे बोला बहु रस, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एक का झडकरी. म्हणजे हा जवळजवळ 6 चरणाचा अभंग आहे. तुकोबार यांचा 6 चरणाचा अभंग आहे. तर यात भगवान परमात्म्याचं सगळं, भगवान परमात्मा काय आहेत, कोण आहेत, उदार आहेत, काय आहेत, राजा आहे, सगळं म्हणजे त्यांनी त्या वर्णन, यात भगवंताचं वर्णन केलेलं आहे. ते आपण थोडक्यात हे वाचू. हे पांडुरंगा, तू जे कोणी उदार आहेत त्याचा राजा आहेस. हे पांडुरंगा, तू सर्व जगाचा जीव आहेस. हे पांडुरंगा, तू अवताराच्या मूर्ती आहेस. हे पांडुरंगा, तुझ्याजवळ अणिमादी सर्व सिद्धी आहे. हे पांडुरंगा, तुझे नाव घेण्याला फार गोड आहे. हे पांडुरंगा, तू भक्ताची इच्छा पूर्ण करतोस. हे पांडुरंगा, तुझे मुख सुशोभित असे उत्तम आहे. हे पांडुरंगा, तुझे ध्यान माझ्या मनाला लागले आहे. हे पांडुरंगा, तुझे नाम वाणीने घेणे हे फार रसाळ आहे. हे पांडुरंगा, तुझा ध्यास माझ्या जीवाने घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, तुझा योग व्हावा म्हणून मी रडत आहे, म्हणून तू लवकर ये. म्हणजे भगवान परमात्म्याचे सगळे गुण इथे सांगितले तुकाराम महाराजांनी, आणि शेवटी सांगतात की तुझी मी वाट पाहतोय, तुझी आणि माझी भेट व्हावी,
यासाठी मी रडत आहे आणि तू लवकर ये. तर तू कोण आहेस, तू कसा आहेस, हे पहिलं आधी सांगितलं. आणि तू हे सगळं असल्यामुळे तू माझ्या जवळच आहे, कारण तू सगळ्यांचा दाता आहे, उदार आहे. प्रत्येक ठिकाणी तू उदार आहेस, तू जगाचा जीव आहेस, तू औदार्याची मूर्ती आहेस, तू आणीमादी तुझ्याकडे सिद्धी आहेत. तुझे नाव घेण्याला फार गोड आहे, तुझं नाव गोड आहे. तू भक्तांची इच्छा पूर्ण करतोस. तुझं मुख सुशोभित असे उत्तम आहे. तुझे ध्यान माझ्या मनाला लागले आहे. तुझे नाम वाणीने घेणे हे फार रसाळ आहे. तुझा ध्यास माझ्या जीवाने घेतला आहे. हे सगळं असताना तू माझ्याकडे ये आणि मला भेट दे. कारण हे तुकाराम महाराजांचं विरह प्रकरणातले अभंग म्हणू शकतो आपण. त्यांनी विरह दाखवला इथे की मला तुझी भेट व्हावी, तू मला येऊन भेट, कारण मी तुझ्या भेटीसाठी रडतोय आणि मला तू लवकर येऊन भेट. तर ते पहिल्यांदा काय म्हणतात, पांडुरंगा तू कोण आहेस, तू उदार आहे, त्यांचा राजा आहेस. तू जे कोणी उदार आहेत त्यांचा राजा आहे. म्हणजे जेवढे काही उदार असतील त्या उदारांमध्ये तू सगळ्यात मोठा राजा आहेस, तू त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. कारण तू उदाराच्या सगळ्या उदारामध्ये तू राजा आहेस. म्हणजे तू सगळ्यांना म्हणजे काहीतरी देणार आहेस, तू उदार आहेस, त्यांना जे पाहिजे तू देणार आहेस. तू त्यांनी जे मागितलं ते तू त्यांना द्यायला तयार आहेस, तू उदार आहेस. तू सर्व जगांचा जीव आहेस. खरं आपण हे बघतोय सगळ्या जगाचा जीव आहे, कारण भगवान परमात्मा आहे म्हणून आपण आहोत. आपल्यामध्ये जो जीव आहे तो भगवान परमात्मा आहे. आणि तो जीव निघाला इकडनं, आपल्यामधून निघाला की आपल्याला काय नाही, आपल्या घराच्या समोर गर्दी जमेल. जो जीव आपल्यामध्ये आहे तो भगवान परमात्मा आहे म्हणून आपल्याला किंमत आहे. जे चैतन्य रूपामध्ये आपल्यामध्ये जे आहे हृदयामध्ये, तो चैतन्य रूपी भगवान परमात्मा आहे आणि तेच ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म आपल्यामध्ये असल्यामुळे आपण जिवंत आहोत. म्हणून त्यांनी सांगितलंय की तू जीव आहेस. हे पांडुरंगा तू औदार्याची मूर्ती आहेस. औदार्याची मूर्ती म्हणजे तू दान देणार आहे. औदार्य म्हणजे दान देणारा. आता औदार्याची मूर्ती कोण होता? कर्ण हा औदार्याची मूर्ती होता. कर्ण दान द्यायला श्रेष्ठ होता. कुठे कोणी आलं, कधी आला, ते कर्ण काढून त्याला दान द्यायचं. आता तो दान देणारा कर्ण जसा प्रत्येक लोकांना काही ना काही दान द्यायचा आणि ते नेहमी त्याची सकाळी त्याचा वेळ ठरलेला असतं की या वेळेला दान द्यायचं टायमिंग आहे, त्यामुळे कोणी कसंही असू द्या, कुठूनही येऊ द्या, तो त्या दान द्यायचा. तसं तो औदार्याची मूर्ती होता. तसं भगवान परमात्मा पण औदार्याची मूर्ती आहे. तुझ्याजवळ आणीमादी सर्व सिद्धी आहे. भगवंताकडे सगळ्या सिद्धी आहेत. भगवान काय करू शकत नाही, सगळंच करू शकतो. कारण जे काय आपल्यामध्ये काय चालतं ते सगळं भगवंताला दिसतं, भगवंताला कळतं. आणि त्याच्याकडे जी सिद्धी आहेत त्या सिद्धीच्या जोरावर तो सगळं काही काम करू शकतो. आणि त्या सगळ्या सिद्धी त्याच्या ताब्यात आहेत. आणि तुझे नाव घेण्याला फार गोड आहे. हे तर आपल्याला माहित आहे, नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळ. म्हणजे भगवंताचं नाम कसं गोड आहे आणि तू गोड आहेस. म्हणजे तू गोड आहेस म्हणजे कसं आहे की भगवान परमात्मांचं रूप जर बघितलं तर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी म्हटलंय. माऊलीने काय म्हटलंय? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. सुख म्हणजे काय? गोडपणा. आपल्याला जे सुख होतं म्हणजे भगवंताविषयी जे भगवंताचं रूप पाहिल्यावर त्याचं रूप एवढं गोड आहे की आपल्याला सुख होतं. तसं तुकोबा यायचं सांगतात, तुझं रूप पण कसं आहे, फार गोड आहे. तुझे नाव पण घेण्याला फार गोड आहे. तुझं नाव कसं आहे, गोड आहे. तुझं नाव घेण्याला फार गोड आहे. कारण काय? अमृताहुनी नाम तुझे गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे त्या भगवंताचं नाम एवढं गोड आहे की त्या अमृतापेक्षाही गोड आहे. आता अमृत म्हणतात गोड आहे म्हणून. अमृत आपण सगळ्यांनी घेतलेलं नाही, पण अमृत आहे. आणि म्हणतात की अमृत हे गोड आहे. आणि त्यांनी काय होतं, आपल्याला मरण येत नाही. अमृत जर आपण घेतलं तर आपल्याला मरण येत नाही. तर ते गोड आहे, पण त्याच्यापेक्षाही गोड भगवंताचं नाम आहे. म्हणून त्यापेक्षा अमृतापेक्षाही गोड असल्यामुळे आपण भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे. भक्तांची इच्छा पूर्ण करतो. तू सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण करतोस. हे आपल्याला माहित आहे. किती भक्तांची इच्छा भगवंताने पूर्ण केलेली. आपल्याला पुराणामध्ये आपण बघतो, सगळ्या कथा आपण जे बघतो, ती भक्तांचे जे काय इच्छा असतील तो भगवान परमात्मा पूर्ण करतो. तुझे मुख सुशोभित असे उत्तम आहे. म्हणजे तुझे रूप कसं आहे, सुशोभित आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. तुझं सुकुमार, राजस सुकुमार तुझं रूप आहे
आणि त्या रूपाला सगळे जे काही भक्त आहेत ते भाळलेले आहेत. आणि त्यामुळे काय होतं की त्या रूपाला आम्ही भाळलो आणि त्यामुळे तुझं रूप सुंदर आहे, असं उत्तम आहे. पांडुरंगा तुझे ध्यान माझ्या मनाला लागले आहे. आता हे मुख्य आहे, कारण हे ध्यान आपलं मनाला लागलं पाहिजे. आणि हे जे भगवंताचं ध्यान जर आपल्या मनाला लागलं तर आपण भगवंताची जे काही नामस्मरण किंवा नाम आहे किंवा भक्ती आहे ती आपली जास्त वाढेल. आणि म्हणून तुकोबारा सांगतात की तुझे ध्यान माझ्या मनाला लागले आहे आणि मी तुझं सतत ध्यान करतोय, तुझं सतत चिंतन करतोय. आपलं ध्यान भगवंताच्या चरणाजवळच असलं पाहिजे. कुठे असो, आपण कुठेही जरी कुठल्याही मंदिरात गेलो तर आपले जे आराध्य देवता ती आपल्याला त्या मंदिरात दिसली पाहिजे. तसं ते ध्यान आपल्या चित्तात राहिलं पाहिजे. म्हणून तुकोबा सांगतात की तुझे ध्यान माझ्या मनाला लागले आहे आणि ते ध्यान माझं, तुझं ध्यान माझ्या मनात आहे. हे पांडुरंगा तुझे नाम वाणीने घेणे हे फार रसाळ आहे. हे तर आपल्याला माहिती आहे भगवंताचं नाम किती गोड आहे, किती रसाळ आहे. रसाळ म्हणजे आपण भगवंताचं नाम घेतो तेव्हा आपल्याला सुख होतं आणि आपल्याला फार बरं वाटतं. रसाळपणा कधी येतो? जेव्हा आपल्याला एखादी वस्तू आपण घेतो, एखादी वस्तू आपण जेव्हा खातो किंवा आपण जे काय पितो ते वस्तू चांगली असेल ते आपण म्हणतो अरे वा काय चांगली आहे, काय रसाळ आहे, असे तसे. तसं भगवंताचं जे नामस्मरण आहे ते रसाळ आहे. कारण काय, भगवंताचं नामस्मरण घेतल्यावर जे आपल्याला आत्मिक सुख होतं त्या आत्मिक सुखामध्ये आपण दंग होऊन जातो आणि आपण आपल्याला समाधी लागते. जर आपण अखंड जर भगवंताचं चिंतन करत बसलो तर त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्याला आत्मिक समाधान होऊन आपल्याला समाधी लागते. आणि त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आपण आतून काय होतो की आपण आतून आपल्याला समाधान होतं आणि आपल्याला आतून त्याचा आनंद मिळतो. कारण जे परमार्थामध्ये काय असतं, समाधान आणि आनंद जो आहे तो जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही परमार्थात तुम्हाला सुख आहे. आणि त्याच परमार्थामध्ये आपण जे भगवंताची प्राप्ती करून घेताना काय करतो, आपण भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा आपल्याला आत्मिक सुख प्राप्त होतं. आणि त्या आत्मिक सुखाने काय होतो, आपल्याला आनंद होतो. आनंद बाहेर दिसत नाही, सगळं आतमध्येच आहे. प्रपंचाचे वस्तू जे सगळे बाहेर आहेत पण परमार्थातले जे वस्तू जर बघितले ते सगळे आत आहेत आणि ते आतूनच आपल्याला यायला पाहिजे. आता आपण हसतो म्हणजे कसं, ते हसणं जे काय आपलं आतून बाहेर येतं. जरी आपण रडत असलो तर रडणं आतून येतं. किंवा जे काय आपल्याला सुख होतं ते सुख आतूनच येतं, बाहेरून काही नाहीये. त्या वस्तूमध्ये सुख नसतं. आपल्याला जे वस्तू बघितल्यानंतर आपल्याला आतून ज्या मनाला सुख होतं पण ते आतून जे सुख येतं म्हणून ते आतून आहे, सगळं आतमध्ये आहे. भगवंताचं समाधान जे काय आहे, आनंद जो काय आतमध्ये आहे. म्हणून तुकोबा सांगतात की हे जे घेणं फार रसाळ आहे आणि तुझा ध्यास माझ्या जीवाने घेतलाय. म्हणजे माझ्या जीवाने तुझा ध्यास घेतलाय म्हणजे काय की मला तुझ्या प्राप्तीची ओढ लागलेली आहे. आणि मला जसं आपण आता वारीला जाताना आपल्याला वाटतं की भगवंताचं दर्शन व्हावं आपल्याला पंढरपूरला जाऊन, तसं इथे तुकोबारायांना त्यांच्या भेटीची आस लागलेली. भेटी लागी जीवा लागलीची आस, एक अभंग आहे तो आमच्या मंदिरामध्ये तो अभंग चाललाय, भेटी लागी जीवा लागलीची आस. तर त्या भेटीची आस त्या प्रत्येक संतांना कशी आहे ती आस लागलेली असते भगवंताच्या भेटीची, तशी त्या भक्ताला ते भगवंताच्या भेटीची आस लागते. आणि त्याप्रमाणे तुकोबारा हे भक्त आहेत, भगवंताचे लढीवाळ भक्त आहेत. आणि हे भक्त त्यांना भगवंताच्या जीवाने ध्यास घेतलाय आणि त्यांना त्या भेटीची आस झाली. म्हणून तुकोबारा सांगतात शेवटी की तुझा योग व्हावा म्हणून मी रडत आहे. म्हणजे मी का रडतोय की माझी आणि तुझी भेट व्हावी. योग म्हणजे काय, भेटणं. योग म्हणजे काय, एक दोघांचे भेट होणे याला योग म्हणतात. तुझा योग व्हावा म्हणून मी रडत आहे, म्हणून तू लवकर ये. त्यासाठी तू काय कर, तू लवकर ये आणि मला भेट दे. आणि तुझ्या भेटीमध्ये काय होईल, मला सुख प्राप्त होईल. आणि मी जे काय सुख बघतोय आणि त्या सुखामध्ये मला काय पाहिजे की तुझी प्राप्ती करून घ्यायची. आणि ह्या सुखामध्ये प्राप्ती करून घेताना काय होईल की मला तुझ्या सुखाची प्राप्ती कधी होईल, जेव्हा मी नामस्मरण करील. आणि मी हे नामस्मरण तुझं करतोय, तुझी सगळे मला कळलं आता की तू कसा आहेस आणि त्यासाठी तू लवकर ये. तू उदार आहेस आणि तू ज्याप्रमाणे तू अवताराची मूर्ती आहेस किंवा तू तुझे नाम गोड आहे त्याप्रमाणे तू मला भेट दे. आणि मला तू भेट दिल्यानंतर काय होईल की मला तुझा योग होईल आणि तुझा योग झाल्यावर मला माझ्या मनाला समाधान होईल आणि माझ्या चित्ताला तुझं
प्राप्ती होईल आणि त्याप्रमाणे मला भेट देशील. तसं झालेली आता ही सेवा आज आपण 297 अभंग पर्यंत आलो. छोटे छोटे अभंग बाकीचे होते, पण हा शेवटचा अभंग 6 चरणाचा होता. आणि जेवढं होईल तेवढं आपण ह्या अभंगाच्या माध्यमातून चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. कारण ह्या चिंतनामध्ये जे अभंग आहेत ते चिंतन तसंच आहे असं आपण कधी म्हणू शकत नाही. कारण काय, एक एक अभंगावर कित्येक ठिकाणी जे जे अभंग असतात, तुकोबारायांचे 4092 अभंग आहेत. याच्यात कित्येक अभंग असे आहेत की त्याच्यावर किती हजारो कीर्तनकार कीर्तन करतात, पण त्याचं प्रत्येकाचं चिंतन वेगळं असतं. तर आपल्याला त्यावेळेला भगवंतांनी जी काय बुद्धी दिली किंवा काय सुचवलं त्याप्रमाणे आपण ते चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण प्रयत्न करायचं. आपल्याला काही येतं असं आपण नाही म्हणत, कारण आपण तसे मोठे महाराज आहेत किंवा असं काही नाही. पण मला काय की एक चिंतन करण्याचा आपल्याला एक आपल्याला इथे या कार्यक्रमामध्ये आपल्याला एक मिळून दिलेलं आहे. आपल्याला योग मिळाला आहे की आपल्याला चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि हे चिंतन करण्याचा प्रयत्न करताना जे काही चिंतन असेल ते तुम्हाला जेवढं चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. आणि माझ्या मुखातनं काय वाईट असेल आलेलं असेल ते माझा बुद्धीचा दोष समजून मला परत द्या. आणि झालेली सेवा ही भगवान परमात्म्याच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून, माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करून झालेली सेवेला इथे पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषावे. तो शोनी मद द्यावे पसाय दाने. जय खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे ते मेरे जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवर्त मंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे अरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जय अर्णव पियुषांचे. चंद्रमे जय लांछन. मातंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी. वजियो आदि पुरकी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी ये. दुष्टा दुष्ट विजय होवावे. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओ